मित्रांनो नमस्कार. आता सरळ सेवा परीक्षा ह्या एमपीएससी मार्फत होणार आहेत. म्हणून अनेक विद्यार्थी आम्हाला मेसेज करून विचारतात की सर आता नेमका या सरळ सेवांचा अभ्यास काय असणार आहे. कारण की अगोदर आयबीपीएस किंवा टीसीएस सारख्या कंपनीज ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा घ्यायची. आता ही परीक्षा एमपीएससी घेते म्हटल्यावरती ऑफलाईन होणार आहे. पण याचा नेमका अभ्यासक्रम काय असणार आहे हे अजून एमपीएससीने जरी जाहीर केलेलं नसलं तरी सुद्धा मित्रांनो आज मी जो काही अभ्यासक्रम तुम्हाला या सरळ सेवांमार्फत देतोय तर या अभ्यासाला आता सुरुवात करा. अजिबात टाइम वेस्ट करू नका की अभ्यासक्रम येईल मग मी तेव्हा अभ्यास करायला सुरुवात केली तर असं अजिबात नको. बघा कुठलीही परीक्षा घ्या तुम्ही तर त्याच्यामध्ये 3 विषय जे आहेत मित्रांनो तर ते कंपल्सरी असणार आहेत आपल्या महाराष्ट्राच्या ह्याच्यात. बघा पहिलं काय आहे पोरांनो तर पहिला आहे गणित. हा जो विषय आहे पोरो तर हा असणार आहे. त्यानंतर पोरो बुद्धिमत्ता जो आहे बरोबर आहे त्याला आपण आयटी असं म्हणू, इंटेलिजंट टेस्ट ज्याला असं म्हटलं जातं. तर हे 2 विषय तर कंपल्सरी तुम्हाला असणार आहेत. म्हणून आजच काय करायचंय गणित आणि हा जो बुद्धिमत्ताचा जो विषय आहे तर याला तुम्ही सुरुवात करा मित्रांनो. त्यानंतर येतं लँग्वेज मध्ये मराठी आणि पोरो इंग्रजी. आता हे 1 2 3 आणि हे 4 ह्या 4 विषयांची तयारी तुम्हाला आजपासून आतापासून सुरू करायची आहे. यासाठी मित्रांनो करायचं काय हे बघा गणितामध्ये सगळ्यात अगोदर तुम्ही पाढे वर्गमूळ घनमूळ हे अगदी तुमच्या तोंडीपाठ हवंय. त्यानंतर हो जर तुम्हाला वर्गमूळ घनमूळ जर आले त्यानंतर मग बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार ह्या ज्या काही बेसिक गोष्टी आहे याच्यावर तुमचा चांगला हातखंडा पाहिजे. मग त्यानंतर पदावली लसावी मसावी याकडे तुम्हाला जायचंय. हे सगळं जमल्यानंतर मग तुम्हाला बुद्धिमत्तेचे जे काही साधारण ज्या काही उदाहरणं आहेत तर याकडे तुम्हाला जाऊन मग तुम्हाला बुद्धिमत्तेचा अभ्यास सुरू करायचा आहे. आणि रोज तुम्हाला कमीत कमी 2 ते 5 म्हणी वाक्प्रचार शब्दार्थ जे आहेत विरुद्धार्थी समानार्थी शब्द तसंच इंग्रजीमध्ये पण तुम्हाला रोज थोडाफार अर्धा 1 तास तुम्हाला द्यायचा आहे. या 4 विषयाचा अभ्यास तुम्हाला आतापासूनच सुरू ठेवायचा आहे. कुठल्याही पद्धतीत तुमच्या शेड्यूल मध्ये तुम्ही बदल नका करू पुरव. आणि याच्यासाठी पुस्तकं काय तर आपले जे रेग्युलर पुस्तकं आहेत जे तुम्ही या अगोदर वापरत होते तेच की मराठीसाठी तुम्ही कुठलं वापरताय तर बाळासाहेब शिंदे किंवा मोरावळंबे वापरताय. इंग्रजीसाठी पण बाळासाहेब शिंदेचं तुम्ही पुस्तक वापरताय. आयटी साठी पण अनिल अंकरके वगैरे हे जे काही रेग्युलर पुस्तकं आहेत सचिन वैश्य सर वगैरे तर हेच पुस्तकं तुम्हाला वापरायचे. बाकी काहीही तुम्हाला वेगळं वापरायची गरज नाहीये. आणि उरला विषय आता जीके साठी काय करायचं तर हे जे मित्र सेम आहे. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या टीसीएस आयबीपीएस चे प्रश्न विचारण्याची जी टॅग होती जे पॅटर्न होतं ते वेगळं आहे. मग आता एमपीएससी मध्ये नेमकं काय असणार आहे तर ते नेमकं तुम्हाला कसं कळेल तर mpsc.gov वर जायचं. त्या ठिकाणी मागच्या वर्षाच्या ज्या काही क्वेश्चन पेपर्स आहेत तर त्या डाउनलोड करा. मग आता हे डाउनलोड कसलं तर बघा संयुक्त गट ब आणि गट क चे जे काही क्वेश्चन पेपर्स आहेत पूर्व परीक्षेचे तर ते डाउनलोड करा आणि त्याच्यातले प्रश्न बघा कसे विचारतात. जीकेचं पण सेम आहे जीएस म्हणा किंवा जीके म्हणा तुम्ही ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पण बघा तुम्हाला इतिहास जिओग्राफी पॉलिटी थोडं अर्थशास्त्र थोडं विज्ञान आहे ठीक आहे. थोडं तंत्रज्ञान तुम्हाला येणार आहे आणि त्यानंतर चालू घडामोडी. तर याचा अभ्यास तुम्ही ज्या पद्धतीने करत होतात त्याच पद्धतीने करा. मात्र तुम्हाला याच्यात एक गोष्ट करायची आहे की एमपीएससीच्या ज्या काही जुन्या प्रश्नपत्रिका आहेत ह्या डाउनलोड करून याचं निरीक्षण करा याचं विश्लेषण करा आणि मग त्यानंतर काय वाचायचं आणि काय नाही वाचायचं हे तुम्हाला आपोआप कळणार आहे. म्हणून तुम्हाला प्रश्नपत्रिकांकडे लक्ष द्यावंच लागणार आहे. अगोदर तर तुम्ही हे काम करा आणि मग तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. मात्र गणित बुद्धिमत्ता म्हणजे इंटेलिजंट टेस्ट त्यानंतर मराठी आणि इंग्रजी ह्या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला आतापासून सुरू करायचा आहे. आता राहिली गोष्ट ही निगेटिव्ह मार्किंगची. ही गोष्ट फार दूरची आहे. तुम्ही अभ्यासाला तर सुरुवात करा. आपलं कसं झालंय माहिती का पोरं हो लग्न तर करायचंय तुम्ही मुलगीच बघितली नाही पण तुम्ही आतापासून घोडा बुक करायला तुम्ही कार्यालय बुक करायला तुम्ही जेवणाचा आचारी बुक करायला आतापासून धावपळ करताय. मित्र हो अगोदर मुलगी तर बघा. म्हणून मी तुम्हाला सांगतोय हे विषय बेसिक आहे जे आपल्या हातात आहे अगोदर ते करा. आयोग ज्या वेळेस काही सूचना जे काही सांगणार आहे त्यावेळेस आपण त्याचं पालन करायचं आहे. म्हणून निगेटिव्ह मार्किंग असेल काय नसेल काय याविषयी फालतूचं टेन्शन घेणं बंद करा आणि डायरेक्टली अभ्यासाला सुरुवात करा. धन्यवाद.